Brought to you by Agilus Diagnostics. Agilus Diagnostics. मराठा आंदोलक मनोज जरांगे यांच्या मातुरी गावामध्ये ओबीसी समाज बांधवांच्या रॅलीवरती दगडफेक झाली आहे। त्यामध्ये जे आहे ते टू व्हीलरसह फोर व्हीलरचं नुकसान झालेलं आहे। या संदर्भात माझ्यासोबत ओबीसी समाज बांधवांची जे आहेत ते मंडळी आहेत, त्यांच्या संदर्भात मी बोलणार आहे। घटना कशी घडली, घटनेचा क्रम काय होता, कशामुळे घटना घडली या संदर्भात बोलण्यासाठी माझ्यासोबत ओबीसी समाज बांधव आहेत, त्यांच्याशी बातचीत करण्याचा प्रयत्न करणार आहे। काय सांगाल एकंदरीत घटनेचा क्रम काय होता, घटना कशामुळे घडली, काय कारण होते नेमके? काल आम्ही 7:30 वाजता गावामध्ये सांगितलं होतं की आपल्याला शिंगरवाडी फाट्यावरती हाके पाटलांचं स्वागत करायचं। याच्या संदर्भात आम्ही सर्व ओबीसी समाजाला आवाहन केलं होतं की आपल्याला सत्कारासाठी शिंगरवाडी फाटा इथे जायचे। पण 7 वाजता आम्ही तिकडे जाण्याच्या टायमाला निघाल्यानंतर आम्हाला फोन आला की आपल्याला याच्यावरती भगनगडावरती जायचे। मग आम्ही भगनगडावरती दिशेने निघाल्यानंतर गोगस पारगाव आणि बोरगाव, सावरगाव आणि गोळेगाव या 4 गावचे लोक असताना त्यांच्या ताफ्यात आमच्या गाड्या होत्या। आमच्या गाड्यावरती गच्चीवरून मातुरी गावामध्ये हल्ला झाला। आता हे माझा मित्र मारकोडीचा याच्यावरती हे माझ्या गाडीत होता, याच्या डोक्याला लागलेले। आता सध्या खरोंडी सिव्हिल हॉस्पिटलला 23 लोक ऍडमिट आहेत। आता लाईव्ह तिथं खरोंडीला आहेत। त्यांच्या गाड्यावरती हे झाला। माझी बुलेरो गाडी होती, बुलेरो गाडीची पुढली काच फुटली, पलीकडला डॅशबोर्ड गेलेला आहे आणि अचानक दगड आल्यामुळं आम्हाला कसल्या प्रकारचं काही करता आलं नाही आणि पोलीस प्रशासन त्याच्यानंतर घटनास्थळी एक अर्ध्या तास 1 तासांनी पोहोचलं आणि त्यानंतर पोलीस प्रशासनाने हा बंदोबस्त लावून ही घटना आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला। पण दोन्ही समाज तणावामध्ये म्हणजे तणाव होता त्या भागामध्ये आणि सर्वसामान्य जनतेला याचा त्रास होऊ नये आणि मराठा समाजाने अशा घटना करू नये आणि ओबीसीच्या पण लोकांनी असं काही प्रकार करू नये, गाड्या आडून फोडाफोडी करणं। कारण की आपण गाव लेवलला एका जीवाने राहतो आणि असा प्रकार काल मातुरीमध्ये काही ओबीसीच्या गाड्यावर हल्ला झाला, 25-30 गाड्या फोडल्या गेल्या। त्याच्यानंतर त्यामध्ये आम्ही स्वतः तिथं लाईव्ह होतो, आमच्या पण गाड्याचे फुटलेल्या आहेत आणि काही लोकांना भरपूर लागलेलं आहे। तसा प्रकार झालाय आता मातुरीमध्ये आणि जिथं जिथं जरांगे पाटील गेले तिथं आम्ही स्वतः ओबीसी समाजाने त्यांचं स्वागत केलेलं आहे आणि ज्या वेळेस आमची ओबीसी समाजाची रॅली भगवानगडावरती हाके साहेबाची आणि वाघमारे आबाची जाती आणि त्याच्या ताफ्यावरती असा हल्ला होत असेल तर आम्ही याचा निषेध करतो। कारण की जरांगे पाटील तिथं गेले तिथं आम्ही ओबीसी समाजाचे लोक हक्काने तिथं पाणी बॉटल दिल्या, नाश्ता दिला। मी 7 वेळेस आंतरराष्ट्रीय सराटीला स्वतः आमच्या फुलसंगीतल्या लोकांसोबत गेलेलो आहे आणि त्याचे माझ्याकडे फोटो पण आहेत। म्हणजे आम्ही जरांगे पाटलासोबत कधी उन्हं केलेलं नाही, फक्त आमच्या त्यांनी एक आव्हान केलं की आम्ही घेऊ तर ओबीसी मधूनच घेऊ। तिथून पुढं आम्ही ठरवलं की ओबीसी समाज ओबीसी मधून देणार नाही आरक्षण। आमचं स्वतंत्र ताट आहे, आम्ही कुणालाही आरक्षण ओबीसी मधून देणार नाही। दिलं तर परत आम्ही रस्त्यावर एक जुटीने एक सकल ओबीसी म्हणून आम्ही रस्त्यावर परत उतरू, रस्ता रोको करू आणि आम्ही कुणाला त्रास होणार नाही असं पद्धतीने वागू। आताची परिस्थिती काय आहे, एकंदरीत कसं वातावरण आहे? आम्ही देखील मातुरीमधून जाऊन आलेले, सर्व वातावरण सुरळीत आहे, सर्व व्यवहार चालू आहे। त्यांचं म्हणणं आहे की स्थानिकांनी ही घटना जी आहे का केलेली नाही किंवा स्थानिकांनी दगडफेक केलेली नाही, बाहेरचे कोणीतरी येऊन दगडफेक केल्याचं देखील मातुरीमध्ये ग्रामस्थांनी म्हटलेलं आहे। तिथे जी परिस्थिती आहे, संपूर्ण बाजार जे आहे व्यवहार जे आहे ते चालू झालेला आहे। आता इथे परिस्थिती काय आहे? स्थानिक माणूस कुणी रात्रीच्या 2 वाजता कुणाच्या घरी जात असेल 12-1 वाजता तर मीडियावाल्याला माझं कळकळीत आव्हान आहे की तुम्ही ज्याचं आत्मपरीक्षण करा। रात्रीच्या 1 वाजता गाडी दगड येतात आमच्या, 12-1 वाजता 2 वाजता 12-1 वाजता गच्चीहून दगड येतात। त्यानंतर जे स्थानिकचे लोक होते का बाहेरून अमेरिकन आले होते का दिल्लीहून आले होते, याचं पण मीडियाने थोडं आत्मपरीक्षण करावं की हे लोक कुठून आले होते। 2-2 वाजता 3-3 वाजता 1 वाजता 12 वाजता रात्रीच्या 1 वाजता कोण कोणाच्या घरावरून गच्चीवरून दगड कशी मारील याचा पण त्यांनी विचार करून बोलावं। नक्कीच बघू शकतोय जी घटना घडलेली आहे ती चुकीची आहे, त्याचा आम्ही निषेध करतोय असं देखील ओबीसी समाज बांधवांनी सांगितलेलं आहे। माझ्यासोबत जे घटनेमध्ये होते ते ज्यांना दुखापत झालेली आहे, त्यांना लागलेलं आहे, ते माझ्यासोबत आहेत। काय घटना घडली होती, कसं झालं, एकंदरीत काय झालं आणि ते तुम्हाला इजा झालेली आहे? आम्ही भगवानगडावर दर्शनासाठी जाण्यासाठी गेलो होतो, तर आम्ही तिकडून येत होतो तर अचानक दगडफेक झाली मातुरी गावात। तर आम्ही गावाकडे येत होतो तर अचानक दगडफेक झाल्यामुळं मला मार लागलाय। काही 25-30 लोक खरोंडी सिव्हिल हॉस्पिटलला ॲडमिट आहेत। तरी मला माझं एकच म्हणणं आहे व सर्वसामान्याला तुम्ही त्रास देऊ नका। असा जे व्हायचं असेल ते कायद्याने होईल, तिथून पुढं शासनाने बी कायद्यानेच करावं
आणि ओबीसी समाजात विनाकारण अन्याय करू नये ही माझी नम्र विनंती. नक्कीच बघू शकतो ओबीसी समाज बांधवावर अन्याय करू नये. घटनेतील जे त्यांना दुखापत झाली ते हे होते घटनाक्रम सांगितलेला आहे. काय घटना काय 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 घटना घडली आपण विचारण्याचा प्रयत्न करणार होतो. नेमकी काय सांगाल एकंदरीत ओबीसी आणि मराठा समाजाचा जे वाद आहे, संघर्ष जे आहे आता शिगेला गेलेला आहे. कालची घटना निषेधार्थी आहे कारण ओबीसी समाजाच्या रॅलीवरती दगडफेक केलेली आहे. नेमकं तुमच्यावरती काय विश्लेषण असणार आहे किंवा तुम्ही तिथले घटनाक्रम पाहिलेला आहे, काय घडलं नेमकी? मराठा समाजाने सुद्धा असं नाही करायला पाहिजे. जरांगे पाटील आले, किती वेळेस आले आपल्या इकडे इलाक्यात. आमच्या कोणत्याही ओबीसी समाजाने त्यांना कुठे अरे नाही कार्य नाही, कधी काही नाही, कधी वाकडा शब्द नाही. आणि काल ते हाके पाटील भगवानगडावर दर्शनाला यायला नव्हते, तर तिथल्या गावातल्या काही व्यक्तीने तिकडून डीजे येत होता तिकडून त्याच्यावर दगडफेक केली, पुढं गाड्या फोडल्या. हे बरोबर नाही. हे अल्पसंख्याकांवर अन्याय करते ते, थोडक्यात म्हणजे सांगायचं. असं जरी असलं तर धनंजय मुंडे यांनी सांगितलेलं आहे की दोन्ही समाजानं शांत राहावं. शांततेचं आवाहन धनंजय मुंडे यांच्याकडून करण्यात आलेलं आहे. सध्याची परिस्थिती काय तुमच्या गावामध्ये? मराठा देखील समाज आहे, ओबीसी देखील समाज आहे. संपूर्ण तुम्ही कसं वातावरण कसं घेतलं, कसं एकंदरीत तुमचा व्यवहार वगैरे चालतो इथला? नाही, आमचं वातावरण तसं काही नाही. आमचं खेळीमेळीचं वातावरण आहे. धनंजय मुंडेंनी सांगितलंय आमच्या लोकांना, आमचे लोक त्यांच्या पुढे जाणार नाहीत. ओबीसी समाजाचे ते त्यांचं ऐकणार आणि काही पुढलं पाऊल उचलणार नाहीत. नक्कीच बघू शकतोय गावामध्ये दोनही समाज आहेत, मात्र दोनही समाज गुन्ह्या गोविंदाने आणतात. सामाजिक सलोखा बिघडू नये म्हणून देखील यांचं पाऊल आहे. माझ्यासोबत अनेक काही समाज बांधव आहेत. काय घडलेलं होतं, काय घटना घडली होती तुम्हाला माहिती आहे सगळी, काय या संदर्भात काय बोलावं? नक्कीच हा निषेध करण्यासारखीच गोष्ट आहे. जेव्हा जरांगे पाटलांनी पण म्हणजे सभा काढल्या, मुंबईकडे मोर्चा काढला, तेव्हा फक्त मराठा समाज नाही, पूर्ण ओबीसी समाज त्यांच्यासोबत होता, त्यांना मदत करत होता. चहा पाण्याची काही का होईना मदत केली, त्यांना कधी विरोध केला नाही. पण जेव्हा जर ओबीसी समाजाच्या ताटातलं तुम्ही मागत असाल, की एक साधी गोष्ट घ्या की एखाद्याच्या ताटातलं तुम्ही ओढून घेत असाल तर त्याला परवडणारच नाहीये. तर त्याच्यामुळे ओबीसी समाजाची आम्ही एक संविधानिक मार्गानेच चालतोय. आम्ही कोणाला आड्यात नाही गेलो किंवा कोणाला विरोध नाही केला. आम्ही जे संविधान आहे ते मानलंय. मग त्याला तुम्ही का विरोध करता? तुम्ही असे अंधारात येऊन दुसऱ्याच्या गाड्यावर दगडफेक करणं, एखाद्याचा जीव गेला असता तर हे कुठं टेकलं असतं? याला जिम्मेदार कोण? आणि पुन्हा वरतून तुम्हीच असं सांगताय की स्थानिक लोक नाही आहेत. तर एवढ्या रात्री बाहेरचे लोक तुम्ही कसे घरात घेता? मग स्थानिक लोक नाही आहेत तर मग ते कोण आहेत ते सांगा. घडली घटना तर तुमच्या गावातच घडली ना, बाकी कुठं हा प्रकार नाही घडला. तर याची नक्कीच चौकशी करावं अशी विनंती आहे. चौकशीची मागणी कशी राहील एकंदरीत तुमची? चौकशीची मागणी आमची अशी राहील की आता चकलांबा पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये माथुरी गाव येत आहे, तर त्यामध्ये जे लोक आढळून आले त्यांच्यावर कठोर कारवाई व्हावा अशी आमची पोलीस प्रशासनाला कळकळीची विनंती आहे. आणि जो दोषी असेल, ओबीसीचा दोषी असेल तर त्याच्यावर पण कारवाई व्हावा आणि मराठा समाजाचा दोषी असेल त्याच्यावर पण कारवाई व्हावा. कुठेही मतभेद झाला नाही पाहिजे आणि याला जातीवादी वळण कसल्या प्रकारचं लागलं नाही पाहिजे. नक्कीच बघू शकतोय मराठा समाजाचा असेल किंवा ओबीसी समाजाचा असेल, त्यांनी चुकीचं काम केलं त्याच्यावरती कारवाई झाली पाहिजे आणि जातीय सलोखा जे आहे ते अबाधित राहायला पाहिजे. कुठल्याही पद्धतीचं वातावरण जे आहे दूषित झालं नाही पाहिजे असं देखील यांचं म्हणणं आहे. मुंबई तकसाठी मी योगेश काशीद, बीड.